अवघ्या 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एका बाळाचं बालपण बाजारामध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार उदगीरमध्ये उघडकीस आलेला आहे। 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एका 18 महिन्यांच्या बाळाला अवैधपणे दत्तक पत्र करून चक्क 50,000 रुपयांमध्ये त्याची विक्री करण्यात आली आहे। बालकल्याण यंत्रणेने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणलेला आहे। या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यामध्ये मुलाच्या आई-वडिलांसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारतामध्ये दत्तक घेण्याची प्रक्रिया ही CARA या केंद्र शासनाच्या यंत्रणेमार्फत कायदेशीर आणि तपासणीच्या प्रक्रियेनंतर होते। मात्र या प्रकरणात CARAच्या प्रक्रियेला केराची टोपली दाखवण्यात आली आहे। ना तपासणी, ना न्यायालय, ना बाल हक्कांची जाणीव, फक्त पैसे आणि सौदा यावरूनच बाळाला अवैधपणे मुद्रांकावर दत्तक दिल्याचं समोर आलेलं आहे। दरम्यान पोलिसांनी त्या बाळाचा शोध घेत त्या बाळाला आता उदगीर येथील बाल शिशुगृह येथे संगोपनासाठी ठेवलेलं आहे। बाळ दत्तक प्रक्रिया केलेला आहे, परंतु ती 100 रुपयाच्या बांडवर चुकीच्या पद्धतीने केलेला आहे आणि ही प्रक्रिया एकदम बेकायदेशीर आहे। जर आपल्याला बाळ कायदेशीर घ्यायचं असेल तर कारा गाईडलाईन्स नुसार कारा या संस्थेवर रजिस्ट्रेशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून बाळ आपण दत्तक प्रक्रिया जे रिलेटिव्ह अडॉप्शन असते किंवा आपल्याला बाळ नव्याने घ्यायचं असेल तर ही तिथं दोन्ही पद्धतीने रजिस्ट्रेशन कारा गाईडलाईन्स याच्यानुसार केलं जातं।